मला पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधायचं आहे की आपल्या राज्यामध्ये अनेक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे 31 ऑक्टोबर 2005च्या पूर्वी अंशतः अनुदानित किंवा विनानुदानित तुकडीवर नियुक्त झालेले असून त्यांच्या शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयाला 100% अनुदान मंजूर झालेले होते। मात्र अशा शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू न करता DCPS आणि NPS योजना लागू करण्यात आलेली आहे। त्यामुळे हजारो शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी आणि अन्यायाची भावना निर्माण झालेली आहे। या संदर्भामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अलीकडेच एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आणि त्याच्यामध्ये 31 ऑक्टोबर 2000 पूर्वी नियुक्त होऊन नंतर 100% अनुदानित विभागात कार्यरत झालेल्या पात्र शिक्षक व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे निर्देश राज्य शासनाला दिलेले आहेत। तसेच संबंधित शिक्षकांच्या पेन्शन प्रस्तावांची प्रक्रिया निश्चित कालावधीत पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत। मात्र या निर्णयाची राज्यभर प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची बाब निदर्शनास येत आहे आणि त्याच्यामुळे शासनाने तातडीने सर्व पात्र शिक्षकांना न्याय देत जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी स्पष्ट व त्वरित निर्णय घ्यावा अशा पद्धतीची मागणी मी या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून करत आहे। अभ्यंकर